नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अश्लील चाळे करणाऱ्या कॅफेवर इंदापूर पोलिसांचे छापे, 3 कॅफेंवर कारवाई। इंदापूर शहरातील शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या 3 कॅफेंवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकलाय। या प्रकरणी कॅफेचा मालक व कॅफेत आढळून आलेल्या 8 जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे। काही कॅफेंवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे। नेमकी कारवाई करण्यामागचा पोलीस खात्याला काय उद्देश आहे किंवा जे काही कारवाई केली याच्यामध्ये पोलीस खातं पुढे काय ऍक्शन घेणार आहे, गुन्हे दाखल होणार आहेत का, किती कॅफेंवरती तुम्ही कारवाई केली आहे एकंदरीत? इंदापूर शहर हे शैक्षणिक वारसा असलेलं शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूचे खेड्यातले लोक, माढा तालुका, करमाळा तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात। पालक त्यांना त्या ठिकाणी शिकवायला पाठवतात, परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तिथं काही मुलं स्पर्धात्मक परीक्षेतसुद्धा अभ्यास करतात। पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहा टी नावाचे काही लोक हॉटेल चालवतात। त्या ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं किंवा त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात, बराच वेळ बसतात। चहा पिण्याचा पिरियड किती आहे? 10 मिनटं बस झालं, 10-15 मिनटे, कारण ही एक फ्युचरमधली एक युवा पिढी आहे। हे युवा पिढी तिथे बसत नव्हतं आणि जे काही हॉटेल मालक आहेत त्यांनी पण तिथे जास्त बसून येत नाही करतात। पण आमच्या असं काही कानावर आलेल्या लोकांची तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुलं मुली बराच वेळ बसतात आणि असं बेमानाचं वर्तन त्या ठिकाणी होऊ शकतं। त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वतः स्टाफसोबत घेऊन आम्ही खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहा टपरीवाले वगैरे जे कॅफेचे नाव आहे तिथं लोकांना सेवा करताना दिसते, ते नक्कीच चुकीचं आहे। एक असभ्यपणाचं वर्तन आहे, सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि युवा पिढीच्या भवितव्या दृष्टीने ते चुकीचं आहे। म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन आलेलो आहोत, सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करत आहोत। फक्त मी एवढंच म्हणेन की इंदापूर शहराचा शैक्षणिक वारसाला कुठेही गालबोट लागायला नको, म्हणून एक कॅफे चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही, परंतु तो वैध मार्गाने केला पाहिजे। विनाकारण सामाजिक स्वास्थ्य आणि मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं करू नये, त्यासाठी कायदेशीर कारवाई करत आहोत। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।